नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टायगर नमस्कार 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 सर्वांना नमस्कार. हां, सुमित कुठे गेला? तिकडे गेलाय. आला का बघ? आला? या आला वाटतं. या आला. नाही आला वाटा झाला. नाही आलं. ए पोंगड्याचा वाला झाला. इकडे बघ टायगर. ए बरा कुठं आहे तो? तुला नाही नेणार आहे बोलतोय, पण नाही नेतो बोलतो तो. सुमित बोललाय की टायगरला मी नाही नेणार मैदानात. तुला जायचंय मैदानात? जायचंय? हा, मग कोण घेऊन जाणार? पाणी पिऊन घे. तर आता आहे ना, सुमित आहे ना गेलाय टायगरची गोळी आणायला. त्याच्या टिक्सची म्हणजे गोचडीची गोळी त्याला आणायला गेला. हा खूप खाजवतो ना, याच्या अंगावर त्याचा गोचड्या चिटकायला लागल्यात, असं झालेलं आहे. पहिले ते ड्रायनेसची ते स्किन ड्रायनेस झालेली ना, ते तर प्रॉब्लेम होताच. पण आता गोचीड उन्हाळ्यामुळे कसं झालं, त्या पहिल्याची गोचडीची जी गोळी दिली ना त्याची पावर संपली. त्यामुळे कसं झालं आहे, आता खाजकुजली चालू झाली बा आपल्याला. आता म्हटलं जा बाबा लवकर गोळी घेऊन ये. आणि मित्रांनो, त्या गोळीचं नाव मला बरेच जण विचारतात, तर मलाच त्याचं नाव माहीत नाही. फक्त मेडिकलला जायचं, पेट शॉपमध्ये जायचं. पेट शॉपचं जे मेडिकल असतं ना तिथं त्यांना जाऊन सांगायचं की असं तर ते आपल्याला वजन विचारतात की 23 ते 40 आहे का, 40 ते 60 आहे का, असं डॉगचं वजन विचारतं. त्या हिशोबात त्या गोळ्यांचा रेट असतो. तर ह्याची गोळी 850ची आहे. प्राईस सांगते 858 त्याची आहे. आणि बाकीच्यांची आहे ती 700, 750, 600, 750 असे वजनानुसार येते. हे बघा असं सारखं खात चालू. ए नो, आणि नको एवढी वाढली. अरे नको, मला पाहायला लागलं. टायगर, अरे नको खाजू. नको पटका मारू. डोळ्याला घाण बा किती लागले. घाणेरडा बस इथं. जायचं ना तुला फिरायला सुमित बरोबर? हां बघा जायचे, लगेच जायचे. पण सुमित कुठं आहे? सुमित नाही येणार आहे. हां, मग कुठून येणार आहे? तिकडून येणार आहे. आलाय का? आलाय तिथून? आलाय ना? आलाय ना? कुठं आहे? कुठं गेलाय? कुठं दाखव मला जरा. कुठे गेलाय? वाट बघत बस तिथं. येईल बघ तू आता लगेच. आलाय हो. तू मैदानात जाणार? हां, मैदानात जाणार आहेस? दादाला आवाज दे वरती. तो बघ वरती आहे. देतो वरती आवाज. यांनी चप्पल घातली. कुठे जाणार आहे जरा घेऊन आता? घेऊन जाऊ. ए गौऱ्या, आमचा सुमित कुठे आहे रे? खाली आहे बोलतोय. जातो का मैदानात? जातो. कोण घेऊन जाईल? कोण तुला? मी नेऊ. हां नेऊ मी. चल थांब. तो आता आला ना की जा. तो आला की जा त्याच्याबरोबर. हा का? तुला काय झालं? टायगर काय करतो तुला? तो माझ्याशी भांडतोय, तू याशी नाही भांडत. जा तू जा, काय नाही करत. टायगर तू मला भांडतो ना? बोल लवकर. हा बघ. तू तिला नाही ना भांडत? नाही ना? हां. टायगर तू आता गोळी खाणार ना? गोड खाणार गोळी. मी खाऊ तुझी गोळी? मी खाऊ? या आला सुमित. थांबा, आता सुमित येणार आहे. टायगरची गोळी घेऊन येणार आहे आता. आलाय सुमित. जा सुमित आला. तो बघ आला. तो बघ आलाय. तो बघ गोळी घेऊन येतोय. गोळी खायची आहे ना तुला? इकडे ये जरा. इकडे लवकर. तो बघ आलाय. तू गोळी खाणार आहे ना? खाणार ना? मैदानात पण जाणार ना गोळी खाऊन? खाणार? हे बरा, मैदानात पण जाणार ना बाबुली? जाणार? तो बघ आता येईल बघ तिकडून. तो बघ तिकडून येणार आहे. सुमित, บ बघतो बघ कसा                                                                बघतो बघ कसा
ए सुमित नाही कोण हे सुमित कोणाला अटॅक करतोय हा ते कबूतर गेलं वाटतं यांचं खाली पांगळं पडलं खाली वाटतं उठता येत नाही अरे पण यांची कबूतर अशी कशी बिवना पंखाची बसव हिच्या पायाच्या पाटणीवर टायगरचं नाही ना चावत नाही ना चावत नाही ना नाही चावत टायगर चावतो तू नाही ना नाही ना सांग तिला हिचे डोळे बघ टायगर परत एकदा सांग लवकर 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 इकडे या हे बघ बाबूला सांग बाबूल्याला सांग टकल्याला आलाय कसा टिकला लावून ए टागुली तो बोलतोय मला मैदानात घेऊन चल तू तो सुमित गेलाय त्याला गोळी आणायला म्हणजे सुमित मैदानातच थांबलाय बावळट अजून येईना झालाय तिथे येणार आहे तो थांब जरा आला की आपण जाऊया थांब ना येतोय जाऊ नको खाली जाऊ नकोस तू या आला सुमित आला तो बघ गोळी पाडत आणि त्याची रस्त्याने अरे तुला एवढा उशीर लागतोय मैदानात होतो बोलतोयस मला हा आला 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 दे मला गोळी खायची त्याला देऊ नको दे इकडे या ये इकडे गोळी त्याला हे कर ना ए याला नको देऊ नाही ना याला नाही ना नाही बोलतोय नाही नको याला गोळी नको देऊ थांब नको देऊ गोळी दाखव पहिले गोळी दाखव गोळीचं नाव काय दाखव जरा हे बघा ही गोळी आहे मित्रांनो ही बघा हे ना गोळी किती साईज आहे ती पण मोठी एवढी दाखवा गोळीची पण ह्याला नको ना टायगर नको ना खोल लवकर खोल दाखव ही बघा चॉकलेट कॅडबरी सारखी गोळी आहे द्या त्याला द्या दे खा ही बघा चावून खाल्ली बाई पोरांनी गोळी चावून खाल्ली यो बाबू खतरो का खिलाडी होशियार अरे बा पाणी नको चालली फिरायला तुम्ही गेला फिरायला आता गोळी पण खाल्ली चावून खातो ती गोळी आता तुम्ही म्हणाला असंच गेला काय नाही फिरून येईल आणि मग नंतर पाणी पिऊन बसेल तो आरामात ते काय एवढं हे नाही ते काय अशी नशा होती त्या गोळीनी किंवा तो झोपतो असं काय नाही ती फक्त शरीरामधली जी टिक्स चिटकतात ना ती हे होते म्हणजे ती एक अँटीबायोटिकच आहे त्याच्यामुळे काय होतं गोचड्या वगैरे चिटकल्या की पॉयझन निर्माण होतं त्यांना गोचड्यांना अशा पद्धतीची ती गोचड्या चिटकून बाहेर मरून येतात डायरेक्ट असं चला आता काम करायचं आहे संध्याकाळची वेळ आहे आणि सगळा पसारा पडलेला आहे त्यामुळे आता भांडी घासायची कपडे आणायचे वरून घड्या करायच्यात नेहमीचं काम आपलं चालू आज काय आज आमच्या इथे ना पाया सूप मेजवानी आहे ना सगळ्यांना आज आमच्या लोकांना सगळे डॉगेश भाई त्यांना टायगरच्या फ्रेंड्सला सर्वांना पाया आणलेल्या आहेत कोंबडीचे टायगरच्या पप्पांनी असं आहे ना बाबुली हे ना बाबुलीला पण देणार 2-3 जास्त नाही देणार आता मी हे फक्त उकळते त्याच्यात भात वगैरे टाकला ते खात नाहीत नुसते पीस निवडून खातात ते दोघं जण त्यांनी आणलंय चला शिकून घेते त्यांना विचारायला नाही ना आणि इथं हे माझं ज्यूस बनवायचंय रक्तवाढीसाठी तर हे हा गाजर खायला आपल्या पोरगा त्याला गाजर पण लागतो ना गाजर मागतोय खायला टायगर गाजर पाहिजे त्याला गाजर लागतात बघा आणि एवढी करायला गेली ना की येतो इथं लगेच गाजर खायला सोडून देते ते घाणे त्याच्यावरती पण एवढंच देणार बाबुली जास्त नाही देणार हां तोलाशाच देणार ओला खायचं फक्त जादा नाही खायचं हां तेवढंच घे आणि तिकडे जाऊन बस
जा तिकडे जाऊन बस. अरे अरे एवढं जवळून दाखवत काय असले हस अजून अजून घे. फुल मेकअप करून आलेली आज. वा, काजळ काजळ लावून कुंकू कपाळी दिसते मी खास काय गाणं ग गजा फोटो माझा काढ काय ते असं गाणं आहे ना काय माहिती ते एवढं लक्षात नाही. हिंदी गाणी पटकन पाठवतात पण मराठी होत नाही. आणि हा डॉगेश परत आलेला आहे इकडं. या डॉगेशला आता देणार नाही. हां अजिबात नाही देणार. आता जेवण बनवायचं मित्रांनो. वाजलेत रात्रीचे 9 आणि ही इतके लेट आले. ते पण हिला फोन केला म्हणून आली. नाही येणार होती ती तशी पण मी जरा दुसरीकडे तिकडे आमच्या सासूबाईकडे गेलेली ना त्यांना भेटायला गेलेली म्हणून असं बनवायचं. त्याचं ज्यूस करून पिते गाजर आणि बीटचं. कधी आठवण आली तर पिते कधी तेही पिते नाही. तेवढं वेळच नाही मिळतो मला. खूप कामामध्ये असते ना. तिला देते मी आता काय हे. अरे हा टायगरचे फेवरेट गवार तरी माझं लक्ष दे ना. बाबल्या इकडे का आलाय. अल्ले माझे बाबल्या. तुझ्या बाबल्याला पाहिजे गवार दे. गवारी पाहिजे जावा. आय्या गवार साठी मला लक्षच नाही माझं. हे काय आता तुम्हाला गवार मस्त दिसून दे. भाजी बनवते. आणि आज आमच्या इथं आहे अंडा कढी. आमचं अंडा कढी असली ना तरी पण ना मला भाजीच लागते. अंड्याचं कालवड असल्यानंतर मला आवडत नाही. मला भाजीच लागते असं. हा बघा परत आला. आता हा अख्खी गवार माझी साफ करून टाकणार आहे. याला मागाशी ना ह्याचे औषध दिलं माहिती का साक्षी. कसलं गोचिडचं. हा जा जावा गेला तो. आता तू साफ करत बरेचपर्यंत तो असंच होता. मग हे करणार आहे. बरणी आणली दाखव नवीन. काल दाखवले ना सगळ्या. या काय काल दाखवले या सगळ्या. हे काय आता इकडे आणायचे ना अजून. मस्त वाटतंय. मस्त वाटतं ना. आणि आता माझ्या मित्रांनो पहिल्यासारखं किचन खराब होत नाही. पहिले खूप खराब होतं. 8 दिवसाला पुसायला लागलं. आता महिना झाला तरी पण घाण वाटते का तुम्हाला. बघा अजिबात नाही असं. कारण मध्ये भिंत आली ना. पहिले ओपन होतं डायरेक्ट. त्याच्यामुळे सारखी घाण व्हायची. आता कमी घाण होती. आता ह्याचा डब्बा इकडं आला. याला पण जागा करायचे मला. आणि बघा इकडे भरलं मी सगळं. कॅबिनेट आहे ना माझं एक डब्बे मसाल्याचं सगळे मसाले. आणि आमच्या हवा एवढी चालू आहे ना की हवेने सगळं हवा परत आला. आता काय ना बाबा जेवण बनवायचं फटाफट पटकन जेवण बनवून घेऊ. अगो वाटलं गडगड गडगडायचं सोडून आपल्या गडगडायला लागलं बघ. टायगर जास्त गवार खायची ना तर शेवटची देते. एकदाच देते परत कसं ते धुवू दे जरा. मगापासून अशाच बिना धुवायच्या काळ दुधात खाली असते. खा बाबा असेल जाऊ दे. 4-5 एकदाच जावा. ए बाबा उठ ना. जा ना बाहेर आता. काय गवार पाहिजे. बघा पार तोंड खाली खूपसूर. काय देणार रे टायगर ए निघ लवकर बाहेर. निघ लवकर. निघ म्हणलं तर जाणार नाही तर मागं होईल. पण ए निघ नाही काठी घ्यायला मी. चल बाहेर. खाल्लीच ना एवढी. खाल्लीच ना. चल आता जेवायचंय. चल इथे बघ काय झालो. आवाज आला कसला. दे 2-4 त्याला. जाऊ दे एकदा. बोट पकडतोय तो माझा. टायगर लय मार खाणार. जा लवकर नाही तर हे ठेव. आज खाय भाजी नका खाऊ. ए नको. चल निघ बाहेर. चल खाल्लीस ना. काय सारखं येऊ नका इकडे. भाज्या खातोय बकरी आहेस का. पाणी पिणे गप्पा बस तिकडे.